जय श्रीराम. मंडळी, समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे, शहाणे करून सोडावे सकळ जन. पत्रकारांवर ही जबाबदारी आहे की कर्तव्यबुद्धीने काम करून, प्रामाणिक बुद्धीने काम करून जनतेला शहाणे करून तरी सोडायचं आहे. जनतेचं, सामान्य माणसाचं सामाजिक राजकीय भान सजग करायचं आहे. त्याचं सामाजिक भान हे प्रगल्भ करायचं आहे, जाग करायचं आहे. ह्या धर्मात खरंच आजचे पत्रकार जागतायत का? ते कर्तव्यबुद्धीने काम करतायत का? पत्रकारितेत विश्वासार्हता नावाची गोष्ट राहिली आहे का? पत्रकार मंडळी किंवा पत्रकारिता आपल्या धर्माला, विश्वासार्हता या धर्माला, सर्वोच्च धर्माला जागत आहे का? म्हणजे आपल्याला काय वाटतं नेमकं? खरंच आजच्या पत्रकारितेसंदर्भात हा मोठा एक जटिल प्रश्न आहे की पत्रकारांवर पत्रकारिता हा एक आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे की सगळं काही होईल, सगळं काही जाईल, धोक्यात येईल, पण पत्रकारिता हा जो चौथा आमचा स्तंभ आहे तो पाय रोवून मजबूत स्थितीत असेल, स्थिर असेल, तो अस्थिर होणार नाही. तो असा खंबीर असेल, धीर खंबीर असेल, तो कोणत्याही परिस्थितीत ढळणार नाही, हलणार नाही, विचलित होणार नाही. तो अविचल राहील, विचलित होणार नाही. त्याची कधी गफलत होणार नाही, गल्लत होणार नाही, गडबड होणार नाही. तो अलिप्त भाव ठेवेल, तटस्थ वृत्तीने काम करेल, निष्पक्षपातीपणाने काम करेल. त्याच्याकडे निष्पक्षपातीपणा असेल, तो पक्षपात करणार नाही, कुणाच्या आहारी जाणार नाही, कुणाच्या बाजूने बोलणार नाही आणि कुणाच्या विरोधातही बोलणार नाही. विरोध असेल, तत्वाला धरून असेल, विचाराला धरून असेल, आणि त्याच व्यक्तीने, त्याच गटाने, त्याच संघटनेने, त्याच पक्षाने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करण्याची उदारता देखील या पत्रकारामध्ये असेल. अशी पत्रकारिता विरोधाला विरोध करेल. ती विरोधाला केवळ विरोध करणार नाही, वाईट गोष्टीला विरोध करेल, अनुचित गोष्टीला विरोध करेल, चुकीच्या गोष्टीला विरोध करेल, अन्याय गोष्टीला विरोध करेल. ज्याच्यामध्ये राष्ट्रहित नाही आहे, जनतेचं हित नाही आहे, त्याला ती विरोध करेल. आणि तिथेच जनतेचं ज्यामध्ये हित आहे, राष्ट्राचं हित आहे, राष्ट्राचं कल्याण आहे, समाज कल्याण त्यामधून साधलं जाणार आहे, अशा निर्णयाच्या ती पत्रकारिता किंवा पत्रकार पाठीशी राहतील, पत्रकारिता पाठीशी राहील आणि त्याचं तोंड भरून कौतुकही करेल. म्हणजे चांगल्याची चांगली बाजू मांडेल, वाईटाची वाईट बाजू मांडेल, आणि वाईटामध्ये देखील असणारे चांगले गुण आहेत ते खुलेपणाने, औदार्याने, मोकळेपणाने समोरच्यामुळे मांडेल, जनतेपुढे नाही. मग यांच्याविषयी नेहमी वाईट लिखाण करतो मी, वाईट व्हिडिओ करतो, वाईट सांगण्यासाठी दुर्गुण त्यांचे तुमच्यापुढे मांडतो, पण यांच्यामध्ये हे चांगले गुण आहेत आणि चांगले गुण मांडण्यासाठी मी आजची ही लेखणी माझी काम करणार आहे. आणि किंवा मी आजची चित्रफित माझे व्हिडिओ आहे तो माझा व्हिडिओ मी खास त्यासाठी बनवत आहे की यांच्यामध्ये चांगले गुण आहेत ते सांगण्यासाठी. म्हणजे वाईटातही चांगले गुण असतात आणि ते मोकळेपणाने मांडण्याची तेवढं मोठं मन आणि उदारता ही पत्रकारितेत असली पाहिजे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये कडवटपणा उपयोगाचा नाही, सूडबुद्धी उपयोगाची नाही, कटुता उपयोगाची नाही, द्वेष उपयोगाचा नाही, तिरस्कार उपयोगाचा नाही, नफरत उपयोगाची नाही. ती दिसते आज, ही नफरत दिसते, द्वेष भावना दिसते, द्वेष दिसतो, तिरस्कार दिसतो, विरोध म्हणजे केवळ विरोध दिसतो. वाईटामध्येही काही चांगलं असतं आणि ते समोरचं मांडायचं असतं, हे का समजत नाही? पत्रकारितेची केवढी थोर परंपरा आपल्याकडे आहे. समाजाला शहाणं करून सोडणारी, सोडून देणारी नव्हे, शहाणं करून ठेवणारी, समाजाचं
राजकीय भान, सामाजिक भान, वैचारिक भान जागा करणारी, समाजाला अधिकाधिक प्रगल्भ करणारी, प्रगल्भतेकडे वाटचाल करू इच्छिणारी आणि त्या वाटचालीत महत्त्वाचा हिस्सा आणि भाग असणारी, समाजाला वैचारिक खाद्य पुरवणारी अशी पत्रकारिता असते. पत्रकारितेकडून समाजाची मोठी अपेक्षा असते. असायला पाहिजे. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे की आम्हाला वैचारिक खाद्य यांच्याकडनं मिळेल, नवनवीन माहिती मिळेल. आमचं जे ध्येय आहे सामान्य माणसाचं, ते ध्येयाला पूरक असं यांचं लिखाण असेल, यांचे व्हिडिओ असतील, यांचे वक्तव्य असतील, यांचे विचार असतील. सरकारचे चांगले निर्णयाचं समर्थन केलं जाईल आणि ते कसे चांगले ते आमच्या पुढे चांगलं विश्लेषण करून सांगितलं जाईल. सरकारचा वाईट निर्णय असेल तोही तटस्थपणे मांडला जाईल आणि त्यातले न्यून गोष्टी असतील, उणीवा असतील, त्रुटी असतील, त्या लोकांपुढे आणल्या जातील आणि तसा दबावगड बनवून सरकारला ते दुरुस्त करायला भाग पाडले जातील. चांगल्याचं चांगलं आणि वाईटाचं वाईट अशी पत्रकारिता पाहिजे आहे. समाजाला, राष्ट्राला अशा पत्रकारितेची गरज आहे. साहित्य सम्राट आचार्य अत्रेंची कशी पत्रकारिता होती. आपल्याकडे विष्णू सती चिपळूणकर म्हणून अनेक जण होऊन गेलेले आहेत. गोविंदराव तवळकर, माधवराव गडकरी, अशी सगळी मोठमोठी नावं याच्यामध्ये आहेत. स्वतः माझे आजोबाई एक चांगले पत्रकार होते. निपक्षपाती त्यांच्याकडे होता. पत्रकार कुठल्या विशिष्ट गटाचा नसतो, कुठल्या पक्षाचा नसतो, तो कोणाच्या आहारी जात नाही, तो आमिषाला बळी पडत नाही, तो प्रलोभनाला बळी पडत नाही, तो तटस्थ असतो, अलिप्त असतो. त्याचं एकच असतं की जनतेपुढे आहे ती सत्य सांगणं, सत्यकथन करणं, सत्यनिष्ठा, न्यायप्रियता ती लोकांपुढे तटस्थपणे मांडणं. कुणाच्या बाजूने मांडणं नव्हे, कुणाच्या विरोधात मांडणं नव्हे. मग ज्यांच्याविषयी चांगलं सांगतो त्यांच्याकडून जेव्हा वाईट गोष्टी घडते तेव्हा ती लोकांपुढे मांडणं काम आहे. आणि ज्यांचं सतत वाईट सांगत असतो आपण, त्यांच्याकडून जेव्हा चांगलं घडतं तेव्हा ते लोकांपुढे नेणं काम आहे. तेव्हा पत्रकार आणि पत्रकारिता यांचं हे काम आहे. खुजरेगिरी, चमचेगिरी, चाटुगिरी, प्रवक्तेगिरी, लाचारी, मिंधेपणा हा का दिसतो आपल्याला पत्रकारितेमध्ये? हा असा का दिसतोय आपल्याला? पत्रकारितेमध्ये खरं तर निर्भयता, निर्भीडपणा ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही निर्भीडपणाची शिकवण हा आदर्श जनतेपुढे द्यायचा आहे, सामान्य माणसापुढे द्यायचा आहे. निर्भयतेचा आदर्श की आम्ही जे लिखाण करतोय, आम्ही जे वक्तव्य करतोय, आम्ही जे व्हिडिओ बनवतोय यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रामध्ये लिखाण करतोय, ते निर्भयपणे करतोय, निर्भीडपणे करतोय. आम्ही कोणाला घाबरून करत नाही, कोणाच्या दबावाखाली दडपणाखाली येऊन करत नाही, कुणाची हुजरेगिरी करत नाही, कोणाची वकिली करत नाही, कोणाची प्रवक्तेगिरी करत नाही. हे तुमच्या लिखाणामधून दिसून आलं पाहिजे. म्हणजे पत्रकारांच्या लिखाणामधून किंबहुना वक्तव्यांमधून किंवा व्हिडिओमधून, विश्लेषणामधून दिसून आलं पाहिजे. आणि जनतेने म्हटलं पाहिजे, सामान्य माणसाने असं म्हटलं पाहिजे की हा पत्रकार, हे विश्लेषक जे निर्भीड आहेत, तटस्थ आहेत, निपक्षपाती आहेत, हे कोणाच्या बाजूचे नाहीत आणि कोणाच्या मुद्दा विरोधातही नाही. हे चांगल्याची चांगली बाजू मांडतात, वाईटाची वाईट बाजू मांडतात, वाईटातल्या उणीवा सांगतात आणि चांगल्याचं कौतुक करतात. ज्याचं कौतुक करतात त्याच्या आहारी जात नाहीत, त्याचे मिंदे म्हणत नाहीत, तर त्याच्या वाईट गोष्टीही सांगतात. असं सामान्य माणसाने म्हटलं पाहिजे. त्यामुळे पत्रकारितेकडून सामान्य माणसाची मोठी अपेक्षा आहे, जनतेची, देशाची मोठी अपेक्षा आहे की आमचं राष्ट्र, आमचे नागरिक, आमचा सामान्य माणूस, आमची जनता त्याच्यापुढे निर्भयतेचा आदर्श, निर्भीडतेचा आदर्श, निस्पृहतेचा आदर्श, तटस्थतेचा आदर्श, निपक्षपातीचा आदर्श, असे आदर्श हे सामान्य माणसापुढे जाणं गरजेचं आहे. तरच आमचा समाज हा काळासोबत जाऊ शकेल, प्रगल्भ बनू शकेल, परिपक्व बनू शकेल, वैचारिकदृष्ट्या सशक्त बनू शकेल, प्रगल्भ बनेल.
आणि तोही चांगल्याला चांगलं म्हणू लागेल आणि वाईटालाच वाईट म्हणेल. त्याचं सामाजिक भान हे जनतेचं सजग बनेल आणि सामाजिक भान त्याचं जागं होणं, सामान्य माणूस अधिकाधिक प्रगल्भ बनत जाणं, तटस्थ बनत जाणं हीच खरी गरज आहे. कारण हेच सामान्य माणूस जो जागा झाला तो प्रगल्भ वैचारिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ होत गेला तरच समाजातल्या अनेक गोष्टींमध्ये जे तणाव निर्माण होतात ते मिटून जातील. तणाव जातीय देवण्णा असतात, जातीजातींमध्ये आहेत, गटागटांमध्ये आहेत, भाषाभाषांमध्ये आहेत, राजकीय पक्षांमध्ये आहेत, राजकीय विचारधारांमध्ये आहेत. ते तणाव आपोआप नष्ट होऊ शकतात. त्यामुळे वैचारिक खाद्य पुरवण्याचं काम, वैचारिक प्रगल्भता पुरवण्याचं काम, वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्याचं काम हे पत्रकारांकडे असतं. आणि ते आमच्या लोकशाही व्यवस्थेने पत्रकारांवर मोठी दिलेली जबाबदारी आहे, सोपवलेली जबाबदारी आहे. त्यामुळे ही अपेक्षा आजचे पत्रकार किती पूर्ण करतायत, त्यांनी पूर्ण करावी अशीच सामान्य माणसाची खरी अपेक्षा आहे. त्यांनी प्रवक्तेगिरी, खुजरेगिरी, मिंदेपणा, लाचारी ही सोडून देऊन आपला स्वाभिमान हा कायम ठेवावा, आत्मसन्मान कायम ठेवावा. त्यामुळे स्वाभिमान शून्य पत्रकारिता समाजात आदराचं स्थान मिळवू शकत नाही. त्यामुळे आजच्या पत्रकारितेविषयी समाजामध्ये आदरभाव राहिलेला नाही. ह्याचं कारण सामान्य माणूस नाही तर आजची पत्रकारिताच त्याला कारणीभूत ठरत आहे असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं. कारण पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सामान्य माणसाचा विश्वास पत्रकारितेवरचा का उडत चालला आहे, ह्याचं आत्मपरीक्षण, आत्मसमीक्षा ही करण्याची गरज आहे. त्यामुळे पत्रकार मंडळींनी पत्रकारिता या क्षेत्रातल्या सर्व धुरीणांनी या विषयावर मंथन करण्याची, आत्मसमीक्षा करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.